पहा मुलांनो, प्रॅक्टिस सेट 16मध्ये सराव संच 16मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न सोडवायला सांगितला होता. निश्चित तुम्ही पहिला प्रश्न सोडवला असेल आणि दुसरा प्रश्न दिलेला होता जो की मी इथे लिहून दिलेला आहे. फार सोपा प्रश्न होता तो. पहा, लक्षात घ्या, आपण तो पुन्हा समजून घेऊया. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केलेले आहेत, त्यांनी त्यांचे प्रॅक्टिस सेट केलेले दाखवलेले आहेत. हा एक प्रश्न आपण तेवढा समजून घेऊया. फार सोपा आहे हा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पुढचेही प्रश्न सोडवायला मदत होईल. मग पहा, लक्षात घ्या, काय म्हटलं, y-20 डिग्री अँड y+30 डिग्री आर द मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल्स. म्हणजेच y-20 व y+30 ही कोटीकोणाची मापे आहेत. प्रत्येकाची काय करा तुम्ही, माप किती ते सांगा. फार सोपं आहे. याचा अर्थ हे दोघं जण जे आहे y-20 डिग्री आणि y+30 डिग्री हे जे आहेत y-20 y+30 यांची बेरीज म्हणजे कोण असेल, कोटीकोण. आणि कोटीकोणाच्या मापाची बेरीज किती असते ऑलवेज? व्हॉट इज द सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स? येस, 90 डिग्री. मग आपण इथे आन्सर्स लिहूया. आता इथे काय लिहू आपण? उत्तर लिहू. मग आपल्याकडे आहे y-20 डिग्री प्लस y+30 डिग्री इज इक्वल टू किती आलं? करेक्ट, 90 डिग्री आलं. हे आपल्याला माहिती आहे. आता काही पोरांना अचंबा झाला असेल की हे असं कसं. त्याला आणखी पुन्हा आता कंसातून बाहेर काढून लिहून घेऊया. 20 अधिक y+30. मागच्या वर्गात जेव्हा तुम्ही बैजिक राशीच्या बेरजा शिकले, 5व्या आणि 6व्या वर्गाला तुम्हाला जेव्हा बैजिक राशी शिकवली गेली, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की त्यांची स्वरूप पदे जी असतात, सारखी पदे जी असतात ती जवळ घेऊन यायची असतात. आणि त्यांच्यासमोर जे त्यांचे सहगुण असतात त्यांचं काय करायचं असतं? करेक्ट, बेरीज वजाबाकीमध्ये तुम्हाला त्याची सारखी जर स्वरूप पदं असतील तर बेरीज करता येते. मग इथे कोण आहे? y अधिक y. तर मग हे झाले 2y. आलं लक्षात? त्यांच्या समोरचं चिन्ह काय आहे, कोणतं आहे ते लक्षात घ्या. अधिक अधिक आलं. y अधिक y किती झाले? 1 आणि 1 किती झाले? मग ते 2 झाले. याच्यासमोर कोणतेही सहगुणक तुम्हाला दिसत नाही, याचा अर्थ ते किती असतं? 1 असतं. दुसरी गोष्ट, आता हे याच्यासमोर चिन्ह कोणतं आहे? वजाचं. म्हणजे 30 आणि 20 यांचा काय काढावं लागेल आपल्याला? वजाचं चिन्ह आहे तर करेक्ट, फरक काढावा लागेल, म्हणजेच वजाबाकी. मग किती होतील ते? मोठी संख्या 30 आहे म्हणून आपण इथलं किती कशाचं चिन्ह देऊ? याचं बेरजेचं चिन्ह देऊ. मग आता 30 आणि 20 यांचा फरक काढायचा आहे म्हटलं तर मग किती येईल? तो 10 येईल. आणि बरोबर आपल्याला माहिती आहे, मग इकडे उजवी बाजू आपल्याकडे किती आहे? 90 अंश आहे. चला पुढे या अंशाला आता थोडंसं बाजूला ठेवूया, आपण संख्या घेऊया. मग आता तुम्हाला माहिती आहे दोन्ही बाजूतून 10 काय करावे लागतात? आपल्याला वजा करावे लागतील. आणि त्यासाठी मग मी तुम्हाला मागच्याही वेळेस शिकवलेलं आहे की हे 10 जर इथे बेरजेत असतील तर तुम्हाला मग वजाबाकीच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे त्याला नेता येतात. आणि मग ते कसे होतील? इकडे बेरजेत आहेत तर मग तिकडे कशात ठेवायचे? वजाबाकीत ठेवायचे. दोन संख्यांचे आपल्याकडे काय आहे? 4 क्रिया आहेत. कोणत्या कोणत्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. या दोघांच्या जोड्या तुम्ही लक्षात ठेवा. कोणाकोणाच्या? गुणाकार आणि भागाकार. दुसरी जोडी आहे बेरीज आणि वजाबाकी. असं जर असेल तर तुम्हाला या जोड्यानुसार करावं लागेल. मग असं होणार, बेरजेसोबत कोणाची जोडी लागणार तुम्हाला? ऑलवेज वजाबाकीची. आणि वजाबाकीसोबत कोणाची येणार? तर बेरजेची. तसंच गुणाकारासोबत कोणाची जोडी येणार? भागाकाराची. तर भागाकारासोबत कोणाची जोडी येणार? करेक्ट, गुणाकाराची. दोन्ही गोष्टी इथेच लपलेल्या आहेत. मी तुम्हाला पुन्हाहून समजून सांगते. पहा, लक्षात घ्या. मग आपल्याला काय करावं लागेल? ही वजा 10 दोन्ही बाजूकडनं आपल्याला 10 वजा करायचे आहेत. दोन्ही बाजूकडनं 10 वजा करताना कसे करूया आपण? 2y अधिक 10 बरोबर 90 आले बरोबर. आणि दोन्ही बाजूकडून 10 काय करू? वजा करू. 10 वजा करू म्हणजे मग इकडे वजा 10 लिहावं लागतील, इकडेही वजा 10 लिहावं लागतील. आता इथे ही जी स्टेप आहे ती आपल्याला स्किप करता येते. कशी? तर मग
याचं उत्तर तर शून्यच येणार आहे. 10तून 10 वजा केले किती राहणार आहे? 0. म्हणजे इथे राहणार आहेत 2 वाय राहणार आहेत. आणि मग इकडे 90 वजा 10. म्हणून मी म्हटलं होतं की हे 10 जर इकडे बेरजेत आहे तर या बाजूला तुम्हाला ते कशात आणता येतात? वजाबाकीत. ॲक्च्युली ते असं आणता येतात वगैरे नाही आहे. ते कसं केलं आपण? दोन्ही बाजूतून 10 काय केले? वजा केलेले आहे. म्हणून ही एवढी बाजू तुम्ही काय करू शकता? एवढी स्टेप स्किप करून तुम्ही सरळ ह्या अधिक 10ला इकडे असं वजा 10 तुम्हाला सहज लिहिता येते. आता नेक्स्ट टाइम हे लक्षात ठेवा. मग आता इकडे 2 वाय आहे. बरोबर. 90तून 10 वजा केले किती राहतात मग तुम्हाला? 80 राहतात. आता पुन्हा आता या सेकंड नंबरच्या बॉक्सचा तुम्हाला आता वापर इथं करावा लागेल. म्हणजे गुणाकार आणि भागाकार या क्रियांचा इथे वापर करावा लागेल. तुम्हाला टीचर इथे गुणाकार क्रिया कुठे लपलेली आहे? तुम्ही मागच्या वर्गात शिकले संख्या आणि अक्षर यांच्या मध्यात कोणतंही चिन्ह नाही, म्हणजे ती एक काय आहे? पद आहे. मग सांगा तुम्ही पदामध्ये कोणतं चिन्ह असते? फक्त करेक्ट, गुणाकार. इथे काय आहे? 2 × y आहे. हे 2 × y. मग आता हे गुणाकारात आहेत 2, तर मग पुन्हा दोन्ही बाजूला आपल्याला 2नी काय करावं लागेल? जी संख्या आहे तीच घ्यावी लागते. दुसऱ्या संख्या शोधायची गरज नाही. इथे कोण दिसतात तुम्हाला? 2. तर दोन्ही बाजूला तुम्हाला 2नी काय करावं लागेल? भागावं लागेल. अगेन तीच स्टेप राहील. कशी स्टेप राहील? मग इथे मी कंसामध्ये लिहिते 2y अपॉन y इज इक्वल टू 80/2. इथे 2 × 1 = 2. इथे येतात फक्त 1y. आणि हा 1 असला तर आपण तो काय करत नाही? लिहत नाही. म्हणजे इथे येते फक्त 2. आणि या 2ने तुम्हाला 80ला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. 2ने 80ला भाग द्यावा लागेल. किती 2 80? ते 40 2 80. हे उत्तर सहज मिळतं तुम्हाला. मग ही स्टेप इथे स्किप करता येते. कसं? मग येतील इथे y बरोबर 80/2. सेम हीच गोष्ट आली आपल्याला. बघा, आलं लक्षात? मग काय करू आपण? हे 2 इकडे दिले आणि मग त्याला काय केलं? गुणाकारात होते तर भागाकार केला त्याचा. पहा, लक्षात घ्या. किती मिळाले तुम्हाला? 2च्या पाड्यात हे आता उत्तर काढलं होतं आपण. किती मिळाले? 40. म्हणजे ही स्टेप तुम्हाला स्किप करता येते. मग त्यानंतर आपल्याला आता काय मिळालेलं आहे? वायचं उत्तर मिळालेलं आहे. नाऊ y -20° होतं तुमच्याकडे. आलं? y मायनस किती होतं? 20°. म्हणजेच 40. वायच्या ऐवजी किती मिळाले आताच तुम्हाला? 40 -20 होतं तुमच्याकडे. म्हणजेच मग हे किती राहिले? 40तून 20 गेले. किती अंश राहिले आपले? 20 अंश. दुसरं होतं म्हणजे पहिल्याचं माप मिळालं आपल्याला. दुसरं कोण होतं? y + 30 होते, है ना? बरोबर. मग आता वायच्या ऐवजी आपल्याला किती मिळालेले आहेत? 40 अधिक किती आलेत? 30. बरोबर. किती अंश मिळतील मग आता तुम्हाला? समजलं गणित? 70 अंश मिळतील. पहा, लक्षात घ्या की ही असली उदाहरणं तुम्हाला या पद्धतीनं सतत सोडवावी लागणार आहे. पण नेहमी जेव्हा हे पूल ओलांडता तुम्ही, म्हणजे समानतेचे गुणधर्म वापरता. आताच मी तुम्हाला सांगितलं ना, बेरजेचं चिन्ह असता काय करायचं, वजाबाकीचं चिन्ह काय असतं, करायचं काय करायचं तेव्हा. तर हे प्रत्येक उदाहरणात नाही, अशाच पद्धतीने आली उदाहरणं तरच ते लागू होतील. ओके. आपण आता शिकतो आहेत सप्लिमेंटरी अँगल्स. आता काय शिकतोय आपण? सप्लिमेंटरी अँगल्स, पूरक कोन. त्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट आपण मागच्या वर्गात जे शिकलो होतो ती रिकॉल करूया. त्यासाठी मला एक आकृती घ्यावी लागेल. माझ्याकडे आहे रेषा. तिला नाव देऊन देऊ आपण. सपोज दिस इज लाईन PT. काय आहे ही? रेषा PT आहे. आणि रेषा PT वर आता मी इथे एक पॉईंट घेते. सपोज हा M पॉईंट आहे. सपोज हा पॉईंट M आहे. कोणत्या रेषेवर? AB वर. M इज अ पॉईंट ऑन लाईन AB. M हा PT. M इज अ पॉईंट ऑन लाईन PT. PT रेषेवरील M हा काय आहे? एक बिंदू आहे. मग तुम्हाला जर मी म्हटलं की हा अँगल किती अंशाचा आहे रे? पहा, इथे अँगल तयार झाला नाही. मागच्या वर्गात शिकले आहे तुम्ही. मागच्या वर्गात हा अँगल शिकले आहे तुम्ही. शिकले का नाही?
करेक्ट. हा अँगल झाला तयार, अँगल TMP. कुणी मला सांगेल याला काय म्हणतात? येस, दॅट इज स्ट्रेट अँगल, सरळ कोन. काय आहे हा? सरळ कोन आहे. आणि सरळ कोनाचं माप ऑलवेज किती असतं? शाबास, 180 डिग्री असतं. दॅट इज अ स्ट्रेट अँगल अँड इट्स मेजर इज 180 डिग्री. याच्याच सहाय्याने आपण आता एक महत्त्वाची गोष्ट शिकतो आहे, तो म्हणजे काय तर सप्लिमेंटरी अँगल. पहा, लक्षात घ्या. मी इथे एक आकृती घेतलेली आहे. दिस इज लाईन A and C, and if this is a ray, हा काय एक रे आहे आणि मी त्याला नाव देते BD. ही होती रेषा AC आणि त्यावर मग एक किरण उभारला, तो म्हणजे कोण आहे? BD आहे. मग सांगा इथे काय निर्माण झालेले दिसतात तुम्हाला? 2 कोन निर्माण झालेले दिसतात. मग आता इथे किती अँगल्स दिसतात तुम्हाला? करेक्ट. पहिला ते एक स्ट्रेट अँगल दिसतोय तुम्हाला, CBA. ज्याचं की आताच पाहिलं आपण, स्ट्रेट अँगलचं जे मेजरमेंट असतं, माप असतं सरळ कोनाचं, ते किती असतं? 180 अंश असतं. मग आता त्यानंतर आता हे 180 अंश ह्या BD किरणामुळे 2 भागात काय गेलेले आहेत? शाबास, विभागले गेलेले आहेत. आलं लक्षात? मग आता लक्षात घ्या. मग आता हे कसं होईल? अँगल कोण मिळाला तुम्हाला इथे? ABD. अँगल ABD. आणि दुसरा अँगल कोण मिळाला? DBC. अँगल DBC. हे 2 अँगल्स कोण आपल्याला इथे काय झालेले आहेत? मिळालेले आहेत. किती अँगल्स फॉर्म झाले? 3 अँगल्स फॉर्म झाले. या अँगल्सची काय करू आपण? करेक्ट. या अँगल्सचं सम मोजू आपण किती येतं तर. या अँगल्सचं सम मोजू. हा आहे 100 डिग्री सेल्सिअस. सॉरी, डिग्री सेल्सिअस नाही म्हणायला पाहिजे, मी चुकून डिग्री सेल्सिअस बोलले. आता 6वी वर्गाचंही ते डोक्यात होतं, त्यामुळं दिस इज 100 डिग्री. थोडं चुकलं इथे. अँगल DBC इज अ 100 डिग्री, वेअर ॲज अँगल ABD इज अ 80 डिग्री. किती डिग्री आहे तो? 80 डिग्री आहे. आणि जर आपण असं केलं तर अँगल ABD प्लस यांचं जे काय आहे, मेजर ऑफ अँगल ABD प्लस मेजर ऑफ अँगल DBC, मग किती येते? 80 प्लस 100 किती होतात? हे 180 डिग्री होतात. होतात का नाही होत? एक लक्षात घ्या, इफ द सम ऑफ द मेजर ऑफ 2 अँगल्स इज 180 डिग्री. कोणत्याही कोनांच्या मापांची बेरीज किती असेल तर 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असेल तर मग अशाच अँगल्सला आपण काय म्हणत असतो? सप्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे पूरक कोन असं म्हणत असतो. एक लक्षात ठेवा. काय म्हटलं? ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज किती असतील तर 180 असली तर, इफ द सम ऑफ द मेजर ऑफ 2 अँगल्स इज 180 डिग्री, या अँगल्सला सच अँगल्स आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. त्यांना आपण काय म्हणतो? एकमेकांचे पूरक कोन असे म्हणत असतो. म्हणजेच इथे अँगल ABD अँड अँगल DBC यांचं जेव्हा आपण मेजरमेंट्सचे सम केलं, बेरीज केली त्यांच्या मापांची, तर किती मिळाली? ती 180 मिळाली. म्हणजेच हा काय आहे? हे दोघं कोण आहेत? परस्परांचे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, पूरक कोण आहेत. आणखी पहिल्यांदा एक जोडी तुम्ही इथे शिकले होते. कोणते अँगल्स होते ते? ॲडजसंट अँगल्स, संलग्न कोन. इथेही एक भुजा सामायिक आहे, वेगवेगळे आंतरभाग आहेत आणि एक सामायिक शिरोबिंदू आहे. तर हा संलग्न कोन सुद्धा आहे. प्लस त्या दोघांच्या मापांची बेरीज किती मिळाली तुम्हाला?
180 डिग्री मिळाली, 180 अंश मिळाली, म्हणून हे पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्ससुद्धा आहेत. इथे आपण पर्टिक्युलरली सप्लिमेंटरी अँगल शिकतो आहेत. सपोज एक अँगल आहे माझ्याकडे आणि त्याचं माप आहे सपोज 30 डिग्री. सपोज म्हटलं मी याचं माप किती आहे 30 डिग्री. आणि दुसरा एक अँगल माझ्याकडे आहे, दुसरा एक अँगल माझ्याकडे आहे आणि याचं मेजरमेंट आहे 150 डिग्री. पहा, आता यांची काही भुजा सामायिक वगैरे नाही आहे, काही चिकटलेले आहेत का एकमेकांना संलग्न आहेत का, हे नाही आहेत. पण स्टील अँगल याला नाव देऊन ठेवू, अँगल AMT अँड अँगल PQR. मग आपण काय करू, मेजर ऑफ अँगल AMT किती डिग्री आहे ते 30 डिग्री आहे. अँड सेकंड मेजर ऑफ अँगल PQR किती डिग्री आहे ते 150 डिग्री आहे. If we add the measure of these angles, measure of angle AMT plus measure of angle PQR, म्हणजेच मग हे 30 प्लस 150 है ना. AMTचा आहे 30 तर PQRचा आहे 150. व्हॉट वी गेट 150 प्लस 30. व्हॉट इज द सम, काय आहे त्याची बेरीज 180 डिग्री. जर असं होत असेल म्हणजे त्या कोनांच्या मापांची बेरीज किती येत असेल 180 येत असेल, देन दीज अँगल AMT व किंवा इथे लिहूया अँड अँगल PQR आर काय सप्लिमेंटरी अँगल्स. ते कसे आहेत हे एकमेकांचे कोण आहेत, पूरक कोण आहेत. आला आता तुमच्या लक्षात. म्हणजे एदर ते जुळलेले असो किंवा नसो. बऱ्याच पोरं इथे कन्फ्यूज होतील की असे जुळलेले दिसत आहेत म्हणजे स्ट्रेट अँगलचे दोन भाग झालेले दिसत आहेत मगच ते कॉम्प्लिमेंटरी अँगल सप्लिमेंटरी अँगल्स असतील. नो, नॉट लाईक दॅट. जर ते जुळलेले नसतील आणि तरीही त्यांच्या मापांची बेरीज जर तुम्हाला 180 अंश दिसत आहे तरीही ते कोण आहेत तर परस्परांचे पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. या गोष्टीला थोडंसं लक्ष ठेवा. देन वी हॅव आवर नेक्स्ट क्वेश्चन. इथपर्यंत कळलं तुम्हाला, लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे मापांची बेरीज 90 अंश, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे मापांची बेरीज 180 अंश. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर पूरक कोण म्हटले तर मापांची बेरीज तुम्हाला आली पाहिजे 180 अंश. आणि याच्या अगोदर आपण कोटी कोण शिकलो होतो तर त्यांच्यामध्ये कोणत्याही दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असली पाहिजे 90 अंश असली पाहिजे, तरच ते काय असतील कोटी कोण असतील. हे कसे तर 180 अंश मापाची बेरीज असेल तर मग ते कोण असतील परस्परांचे पूरक कोण असतील. यासाठी आता एक उदाहरण घेऊया आपण. फार मजेशीर प्रश्न आहे बघा. जे उदाहरण दिलं होतं त्यासारखाच प्रश्न आहे हा बघा. y+20 अँड y-20 आर द मेजर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. मगाशी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होतं, आता सप्लिमेंटरी अँगल्स आहे. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. प्रत्येक दोन कोण आहेत हे, एकाचं माप आहे y+20 अंश, दुसऱ्याचं माप आहे y-20 अंश. आलं लक्षात. ही पूरक कोणांची मापे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे माप शोधायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे, आन्सर लिहूया आपण. सोपं आहे हे, अगदी जसंचं तसं जायचं. आपल्याला माहिती आहे y+20 डिग्री प्लस y-20 डिग्री जर केलं तर आपल्याला 180 डिग्री मिळतात. हे आपल्याकडे प्रूव्हन आहे, आपल्याला माहिती आहे. मग त्यानंतर आपण हेही शिकलो आहे की स्वरूपपदे असतील तर त्यांची काय करा बेरीज करा. आलं. इथे एक आहे, इथे एक आहे, तिथे कोणीही दिसत नाही याचा अर्थ तिथे ऑलवेज एक असतो, हे लक्षात ठेवा. एकापेक्षा वेगळे असतील जास्त असतील तर मग ते तिथं काय केले जातात लिहिले जातात. म्हणजे हा एक हा काय असतो त्यांचं नेहमी
सहगुणक असतो. मग हा 1 अधिक इथला 1 किती झाले मग 2 आणि y जसाच्या तसा. मग चला लक्षात घ्या, मगाशी मी सांगितलं होतं वेगवेगळे चिन्ह आहेत 20 आणि संख्या शोधा. आता हे होते अक्षराचा भाग. आता संख्या घ्या, अधिक 20 वजा 20. मग यांच्यातला काय शोधायला लागला? शाबास, वेगवेगळे चिन्ह आहे ना, म्हणून यांच्यातलं चिन्ह काय शोधावं लागलं? फरक शोधावं लागलं. 20तून 20 गेले, किती राहिले मग आपल्याकडे इथे आता? 0 राहिले. बरोबर, इकडे किती आले? 180. मग आता हे तर 0 आहे, हे नाही लिहिलं तरी आपल्याला चालेल. म्हणजे किती राहिले आपल्याकडे आता? 2y बरोबर 180. हे समजलं ना तुम्हाला? अक्षराचा भाग त्यांची बेरीज करून घेतली, आलं लक्षात. आणि 20 आणि 20 म्हणजे संख्यांचा भाग चेक करा. पण आता संख्या जर का चेक करतोय आपण, तपासतोय, तर एकीच्या समोर येतो वजाबाकीचं चिन्ह आणि मग हे 20. तर 20तून 20 काय करावं लागतील आपल्याला? वजा करावे लागतील, आलं लक्षात. मग 0 राहतील इथे. म्हणून आता 0 ना घेता आपण 2y लिहिलं तरी चालेल. पुन्हा तुम्हाला मी सांगितलं होतं बेरजेसोबत जोडी लागते वजाबाकीची, जशी इथे लावली होती. बेरजेसोबत जोडी लागतं वजाबाकीची आणि गुणाकारासोबत जोडी लागेल कोणाची? भागाकाराची. मग इथे कोण आहे? कोणती क्रिया आहे इथे? करेक्ट, गुणाकार आहे. म्हणजे 2 गुणिले y आहे इथे. म्हणून आपण या yला याच बाजूला ठेवूया आणि या 2ला इकडे कशात नेऊया? तर 180ला त्यांनी 2ने काय करूया आपण? भाग देऊया. मग सांगा, 2च्या पट्यात 18 किती वेळा? 9 वेळा. आणि 0 0 किती आले मग इथे आपल्याला? 90. तुम्हाला माहिती आहे 90 दुने 180. मग किती मिळाले तुम्हाला yची किंमत? तर 90 मिळाले. पण आपल्याला सरळ 90 नाही आहे. आपल्याकडे किती आहे? आपल्याकडे आहेत y अधिक 20 अंश आणि आपल्याकडे आहेत y वजा 20 अंश आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? या yच्या जागी किती मांडावे लागतील आपल्याला? 9. वी हॅव टू पुट दिस 90 व्हॅल्यू ऑफ y इंटू दिस इक्वेशन. मग याच्यामध्ये आपण काय करूया? 90ला ठेवू. 90 अधिक 20 केले तर मग आपल्याला किती मिळतील? 110 अंश. म्हणजे एका कोणाचं माप किती आहे? दोघांपैकी 110 अंश मिळालं. बरोबर, yच्या ऐवजी 90 ठेवा, मिळाले. वजा किती करायचे आहे? 20 करायचे आहे. म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप किती? 90तून 20 वजा केले तर किती मिळालं? 70 अंश. आणि जर याला तुम्हाला प्रूव्ह करून पाहायचं आहे तर 0 अधिक 0 0, 11 अधिक 7 7ने किती होतील? 8 आणि एकाचा 1 मिळाले 180 अंश. आणि हे आपले कोणते अँगल्स आहेत? सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, पूरक कोन्स आहेत. म्हणून पूरक कोणांच्या मापांची बेरीज बरोबर मिळाली ना 180. प्रूव्ह झालं. या पद्धतीनं तुम्हाला ही गणितं काय करायची असतात? सोडवायची असतात. पहा, आता तुमच्याकडे आहे प्रॅक्टिस सेट नंबर किती आहे? करेक्ट, 17 आहे. इथे तुम्हाला काय दिलेले आहे? सप्लिमेंटरी अँगल्स दिलेले आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे? पहा, लक्षात घ्या, या पद्धतीने मराठीची मुलं पण तुमच्या पुस्तकात हे पाहू शकता. इथे दिलेले जे अँगल्स आहेत, सपोज आता हा 15 अंश दिलेला आहे, तर 15 अंश दिलेला आहे, तर तो या पद्धतीने काढायचा बेटा. हॅलो, फाइंड द मेजर ऑफ द अँगल सप्लिमेंट ऑफ ॲन अँगल 135 डिग्री. लेट द सप्लिमेंटरी अँगल बी पी डिग्री. मग आपण ए डिग्री, एक्स डिग्री काही पण घेऊ शकतो. द सम ऑफ द मेजर ऑफ द टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे. आताच आपण शिकलो की कोणत्याही 2 पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. ऑब्वियसली 135 म्हणजे दिलेल्या मापाचं आणि आपण ॲझ्युम केलेल्या मापाचं जर काय केली तर बेरीज केली तर किती येईल? ती 180. आणि मग या पद्धतीनं त्याला जायचं. आलं. याचं असं आणखी एक उदाहरण आपण सोडून घेऊया. पुस्तकातली तुम्ही उत्तर अभ्यासा. उदाहरणार्थ आपल्याला एका अँगलचं क्वेश्चन दिलं आहे. एक सप्लिमेंटरी अँगलमधल्या एकाचं माप दिलं आहे. समजून घ्या, आपल्याला दिले आहेत 90 डिग्री दिलेलं आहे. तर त्याने म्हटलं दुसऱ्याचं माप किती? त्यांनी काय म्हटलं? दुसऱ्याचं माप किती? मग आपण इथे लिहूया. आता त्याचं काय देऊया आपण? सोल्युशन लिहूया. सोल्युशन लिहिताना काय करायचं? पहा, लक्षात घ्या. लेट द
सप्लिमेंटरी, आता मी इथे पूर्ण नाही लिहत, तुम्ही लिहायचं अँगल मेजर इक्वल टू एक्स डिग्री. मग काय करू आपण, दुसऱ्या पूरक कोणाचे माप बरोबर किती अंश मानू, एक्स अंश मानू. आणि आपल्याला माहित आहे हे आपल्याला जे माहीत नाही त्याचं माप आहे आणि जे आपल्याला दिलेलं आहे ते तर आपल्याला माहीतच आहे. किती अंश दिले आपल्याला, 90 अंश दिले. मग आपल्याला माहित आहे एक वाक्य आपल्याला माहित आहे, वी नो. काय आपल्याला माहिती आहे बरं, द सम ऑफ द मेजर ऑफ टू सप्लिमेंटरी angles is 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, की दोन पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला, हे स्टेटमेंट आपल्याला आत्ताच माहीत झालं. मग यावरून आपल्याकडे किती दिले आहेत त्यांनी, 90 अधिक अजून आपण कोण ॲझ्युम केलेले आहेत, एक्स बरोबर ऑलवेज किती येतील, शाबास 180 डिग्री येतील. आणि पाहते तुम्ही इथे काय केलं होतं, आपल्याला माहिती आहे ना इकडे ही संख्या वजाबाकीत नेता येते म्हणून आपल्याला करेक्ट 35 प्रोसिजर इथे करायची आहे. मग एक्स इथेच राहील आणि हे 90 उचलून मग त्या भागाला जातील. का बरं, आता बेरीजच जातील की वजाबाकीत जातील, करेक्ट वजाबाकीत जातील. म्हणजे कारण इकडे काय आहे, बेरीज आहे. इथे होतील -90. एक्स इक्वल टू, मग आता 180 मधनं 90 वजा केले, किती राहिले, 180 मधनं 90 वजा केल्यास राहिले 90. म्हणजेच दुसऱ्या पूरक कोनाचे माप, द सम ऑफ द सप्लिमेंटरी अँगल मेजर इज इक्वल टू, आपण एक्स डिग्री घेतला होता, दुसऱ्या पूरक कोनाचं माप आपण एक्स अंश घेतलं होतं. एक्सची किंमत आता मिळाली आहे म्हणून इथे लिहायचं, द मेजर ऑफ द सप्लिमेंट of an angle of 90 degree is 90 degree. आलं लक्षात. मग म्हणून 90 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप 90 अंश आहे. झालं, संपलं उत्तर. तर या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सेट नंबर 17 मधले कोणते उदाहरणं सोडवायचे आहेत, फर्स्ट क्वेश्चनचे. आलं लक्षात. आणि मग इथे पहा काय दिलं आहे, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. मस्त, खूप छान प्रश्न आहे हा. येथे काय दिले आहेत, 6 2 2 4 2 7 8 अँगल्सचे मेजरमेंट्स दिले आहेत. तुम्हाला त्यांना पेअर करायचे आहेत, त्यांच्या काय करायच्या आहेत, जोड्या करायच्या आहेत. आणि कोटिकोन, कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी म्हणजे पूरक, अशा त्यांच्या काय करायच्या आहेत, जोड्या करायच्या. मग तुम्हाला ते लिहावं लागेल. कसं लिहावं लागेल बघा, पेन्सिल कुठे गेली माझी, इथे आहे बघा. कसं लिहावं लागेल, जसं अँगल. मग आता जोड्या शोधा. आता तुम्ही आता कोटिकोनाची जोडी शोधा. कोटिकोन, हां ही कोटिकोनाची जोडी मिळते तुम्हाला. मग इकडे लिहायचं एका बाजूला पहिले कोटिकोनाच्या जोड्या लिहून काढायच्या सगळ्या. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटिकोनाच्या जोड्या लिहून काढायच्या सगळ्या एकाखाली एक, 1 2 3 ज्या काय मिळतात. मग आपल्याला मिळाला अँगल बी व अँगल एन. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला मापं नाही लिहायची आहेत,
तर तुम्हाला कोणाच्या काय लिहायचे आहेत, फक्त जोडी लिहायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. तसंच मग आता आणखी शोधा मिळत असतील कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच पूरक कोटी कोणाच्या, मग ते शोधून झाले की सप्लिमेंटरी म्हणजेच पूरक कोणाच्या शोधायच्या. माझ्याकडे इंग्रजीचे पुस्तक आहे, मराठीचं नाही आहे, त्यामुळे मराठीच्या मुलांनी आपल्या आपल्या पुस्तकं काढून त्यामधून समजून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन दिला आहे, मस्त प्रश्न आहे हा. इन अ ट्रायंगल XYZ मेजर ऑफ अँगल Y is 90 degree. What kind of pair do angle X and angle Z makes? पहा, चेक करा. एक ट्रायंगल आहे आणि एकाचं माप ते 90 डिग्री दिलेलं आहे करेक्ट. वाय सरळच दिला आणि त्यांनी 90 डिग्री आहे म्हणून, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. इथे असेल वाय, इथे असेल एक्स आणि इथे असेल झेड. तो म्हणतो की झेडची आणि एक्सची जोडी कशी असेल. आता तुम्हाला माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. यातले 90 तर फक्त वायनीच घेतले, मग उरले किती 90, आणि 90 अंश माप असेल दोघांच्या बेरजेचं, तर मग ते कोण असतात, येस कॉम्प्लिमेंटरी असतात ते, म्हणजेच पूरक कोण असतात. मग त्यांनी प्रश्न विचारला, व्हॉट काइंड ऑफ पेअर डू द अँगल एक्स अँड अँगल झेड मेक्स. दे मेक्स द पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. आलं लक्षात, ते 90 अंश मापाचे येईल नाही ते दोघांची बेरीज, म्हणून ते कसे झाले, कोटिकोण झाले. बघा तुम्ही उत्तर लिहा त्याचं. त्यानंतर फोर्थ प्रश्नाकडे जाऊया, चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ टू अँगल्स. खूप मस्त प्रश्न आहे हा, जसा मी तुम्हाला आत्ता सोडून दिलेला. हां, y+20 आणि y-20 सारखा हा प्रश्न आहे. हा तिथं थोडं डोकं लावा, त्याने हा प्रश्न स्वतः सोडवायचा आहे तुम्हाला. द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल्स, म्हणजे 2 अँगल्स असतील आणि त्याचा डिफरन्स किती आहे, 40 आहे. अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. याचं इक्वेशन तयार करा आणि तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. सोडून पहा, आला तर ठीक, नाही तर मग मी सांगतेच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे. चौकोन आहे हा. हां, इथे दिसत नाही. इट्स अ क्वाड्रिलॅटरल, इट्स अ रेक्टँगल. PTNM is a rectangle. Write the names of the pairs of supplementary angles. Here is given a figure and you have to all सगळे अँगल्स 90 डिग्री आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, एम ची जोडी पी सोबत पण लिहायचं आहे, टी सोबत पण लिहायचं आहे, एन सोबत पण लिहायचं आहे. एन ची जोडी तुम्हाला टी सोबत पण लिहायची आहे, पी सोबत पण लिहायची आहे, एम सोबत तर ऑलरेडी लिहिलेलीच आहे. अशा सगळ्यांचे काय करायचे, सप्लिमेंटरी अँगल्सच्या जोडी लिहायच्या. काय करायचे तुम्हाला, PTMN हा एक काय आहे, आयत आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या पूरक कोणांच्या काय लिहायच्या आहे, त्याच्या जोड्या लिहायच्या. अगदी सोपा आहे हा प्रश्न. त्यानंतर 6वा प्रश्न पाहूया. इफ measure of angle A is equal to 70 degree, what is the measure of its supplement of the complement of angle? खूप सोपं आहे हे. what is the measure of the supplement, म्हणजे त्यांनी काय म्हटलं, अँगल A आहे, त्याचं माप आहे 70 अंश. तो काय म्हणतो, 70 अंश मापाचा जो कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे कोटी कोण आहे, त्याचं माप किती. सो ऑब्वियसली याचं 70 आहे, तर त्याच्या कॉम्प्लिमेंटचं माप किती असणार आहे, 20 अंश. कारण या दोघांची बेरीज किती येते आपल्याला, 90 अंश येते. म्हणजे त्यांनी काय विचारलं की 70 अंश मापाचा जो कॉम्प्लिमेंट म्हणजे कोटी कोण असेल, त्याचा सप्लिमेंट किती, त्याचा पूरक कोणाचं माप किती. हे तर तोंडीत तुम्हाला पटकन आलं. करेक्ट, अगदी बरोबर. जे तुमच्या डोक्यात सुरू आहे तेच 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 इथे उत्तर आहे. तर काय म्हटलं, एक माप, एक कोन दिला त्यांनी म्हटलं की हा कोन आहे आणि याचं माप किती आहे रे बाबांनो, 70 अंश आहे. तो विचारतो त्याचा पूरक, त्याचा जो कोटी कोन आहे, त्याचा जो कॉम्प्लिमेंट आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट किती अंशवाला असेल, तर मग करेक्ट 20 अंशवाला असेल. तो हे नाही विचारत तुम्हाला की त्याचा कॉम्प्लिमेंट किती, तो हे विचारतोय तुम्हाला की त्याचा जो कॉम्प्लिमेंट आहे, हां, त्याचा कॉम्प्लिमेंट जो आहे, त्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचा जो सप्लिमेंटरी असेल त्याचं माप किती असेल.
म्हणजे त्याच्या पूरक कोनाचं माप, जोही कोटिकोण असेल 70-80 मापाच्या कोटिकोणाचं पूरक कोनाचं माप किती आहे. तर मग साहजिकच आहे, हा बरोबर आहे अगदी. ते येतील किती आहे, 160 अंश येतील. पण आता काढायचं कसं ते तुम्हाला शोधायचं आहे. डोकं लावा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तर मी आहेच, मी सांगेल तुम्हाला. त्यानंतर 7वा प्रश्न फार सोपा आहे हा. इफ अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स, measure of angle B is equal to x plus 20 degree, then what would be the angle A. जशी मी तुम्हाला y अधिक 20 आणि y वजा 20 ची उदाहरणं सोडवून दाखवली, त्याच पद्धतीने याचीही मांडणी तुम्हाला करून सोडवायचं आहे. इथे तर दिलंच आहे, कदाचित मी करून ठेवलेलं आहे. चला असो, या लिहिलेल्या लाल पेनाकडे लक्ष नका देऊ, कारण की होऊ शकते की हे याच्याशी संबंधित नसेल. ठीक आहे, ओके. हा प्रॉब्लेम सेट नंबर तुम्ही सोडवून पाहायचा आहे आणि मग पुढे आपण नेक्स्ट टॉपिककडे अपोजिट रेसपासून जे अँगल्स फॉर्म होतात त्यांच्याकडे आपण वळूया. अँगल्स इन अ लिनियर पेअर वगैरे ते आपण शिकूया. जमलं तर प्रॅक्टिस सेट नंबर 18 तुम्हाला जर समजत असेल तर तो नक्की करून पहा. त्यासाठी तुम्हाला पेज नंबर 2828, व्हॉट इज दॅट पेज नंबर 2828, लेट अस डिस्कस देन अपोजिट रेज, ह्या 2 गोष्टी बाय हार्ट वाचाव्या लागतील तर तुम्हाला ते समजेल. दिस इज द डिस्कशन. यू हॅव टू रीड दिस. येस, तुम्हाला हे काय करायचं आहे, पान नंबर 28 वर जा. मराठीची मुलं तुमच्या पान नंबर 28 वर वरच्या भागाला तुम्हाला थोडी चर्चा करूया म्हणून असा एक टॉपिक असेल, तो तुम्हाला काय करायचा आहे, नीट लक्षपूर्वक वाचायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, त्यांनी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारली आहे. इफ इट इज रॉंग स्टेट वाय. डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ अ स्टेटमेंट इज राईट गिव्ह एन एक्झाम्पल. इफ इट इज रॉंग स्टेट वाय. तुम्हाला ही खालची विधानं वाचायची आहेत. विधानं वाचून ती बरोबर असेल तर त्याचं एक उदाहरण द्यायचं आहे, आणि जर ती चुकीची विधानं असतील तर त्याचं मग काय द्यायचं आहे, कारण द्यायचं आहे. प्रयत्न करा याचं उत्तर लिहिण्याचा. ओके.